अगदी बरोबर आहे तुझं, 100% करेक्ट आहेस. हे बघ, तुझ्या जागी जर मी असतो ना तर मी हेच केलं असतं. अरे शेवटी तुझ्या घरावर, तुझ्या इस्टेटीवर, तुझ्या बिझनेसवर तुझा पूर्णपणे हक्क आहे, अधिकार आहे आणि तो तुला मिळालाच हवा. थँक्स हर्ष, मला तुझ्या सल्ल्याची खूप गरज होती आणि सपोर्टची सुद्धा. मी तुला शेवटपर्यंत साथ देईन, शेवटपर्यंत. डोंट वरी. त्या नेहाला मी ती इस्टेट घशात घालून देणार नाही, काहीही झालं तरी. फोन पण उचलत नाहीयेत. तिथे शारदाकडे तर गेले नसतील. नाही. तुम्ही अशी का बघतीयस? रोज या वेळेला मीच येत असतो ना घरी. हो नाही. आणि एवढे फोन का करत होतीस? मी खाली गाडी पार्क करत होतो म्हणून नाही उचलला फोन. काय झालं? नाही, मला वाटलं की काय वाटलं? नाही म्हणजे मी असं विचारायला फोन करत होते की तुम्ही जेवायला घरी येताय की नाही. जेवणार आहात ना? हो. म्हणजे काय, सॉलिड भूक लागली. वाट लवकर, मी चेंज करून येतो. हो. हे ऑफिसमधून सरळ घरीच येतात, शारदाकडे गेले नाहीत. मी आपली उगाच त्यांच्यावर संशय घेत होते. ते आता बदललेत, ते तसं काही करणार नाही. हॅलो, मी सचिन बोलतोय. सचिनराव, एवढ्या रात्री फोन का केला तुम्ही? हो सॉरी, म्हणजे एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय, पण कारण तसंच आहे. काय काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? काही कळत नाही, पण शार्दूल अचानक घरातून गायब झालाय. काय म्हणजे आमचा अंदाज आहे की त्याला कोणीतरी पळवून नेलाय. पळवून गेला? हो. मी येऊ का आता तिकडे? नाही, तशी आवश्यकता नाही आहे आता. आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, तेही शोध घेत आहेत. फक्त तुमच्या कानावर घालावं म्हणून फोन केला. बर ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मी उद्या भेटतो तुम्हाला. ठीक आहे. कोण गायब झालाय? कुणाला पळवून नेलाय? संयोगिताच्या मुलाला, शार्दूलला पळवून नेलंय कोणतरी. काय? कुठे असेल माझा शार्दूल? कसा असेल? काळजी करायचं काय कारण नाही. वर्ग एकदम व्यवस्थित असतंय माझ्याकडे. हॅलो हॅलो पोरगे, हॅलो. आज ना उद्या मी त्याला घेऊन जाणार. तुम्ही माझं काय वाकडं करू नाही शकत. येतो.